केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत दुपारच्या सत्रात संध्यामठ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब संघात सामना झाला। त्यामध्ये सुभाषनगर संघानं 2-1 गोलनं विजय मिळवला, तर सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पाटाकडील संघानं बालगोपाल तालीम मंडळावर 1-0 गोलनं मात केली। छत्रपती शाहू स्टेडियमवर सध्या केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ आणि बालगोपाल तालीम मंडळ संघात सामना झाला। पूर्वार्धात पाटाकडीलच्या ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, रोहित पवार, नबी खान, मोहम्मद सवाद, यश देवणे यांनी आक्रमक चढाया केल्या, तर बालगोपालकडून अभिनव साळुंखे, रुद्रेश धुमाळ, सुजित आर, प्रतीक पवार, देवराज मंडलिक यांनी आक्रमक खेळ केला। सामन्याचा पूर्वार्ध गोल 0 बरोबरीत राहिला। उत्तरार्धात पाटाकडील संघाकडून झालेल्या आक्रमणावेळी बालगोपालचा गोलरक्षक माजिद अहमदनं ओंकार मोरेला डी मध्ये धोकादायकरित्या अडवलं, त्यामुळे पंचांनी पाटाकडील संघाला पेनल्टी स्ट्रोक दिला। त्याचा लाभ उठवत पाटाकडीलच्या अरबाज पेंढारीनं गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी घेतली। अखेरपर्यंत या गोलची परतफेड न झाल्यानं पाटाकडील तालीम मंडळानं हा सामना जिंकला। दुपारच्या सत्रात संध्यामठ तरुण मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब संघामध्ये सामना झाला। सुभाषनगरच्या आर्यन पंदारेनं सामन्याच्या 13व्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली। उत्तरार्धात सामन्याच्या 51व्या मिनिटाला संध्यामठच्या कपिल शिंदेनं गोल नोंदवत संघाला 1-1 अशा बरोबरीत आणलं, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही। सुभाषनगरच्या सुधीर कोटिकलानं सामन्याच्या 64व्या मिनिटाला गोल नोंदवला, त्याची परतफेड झाली नसल्यानं सुभाषनगर संघानं हा सामना जिंकला।